या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी कढी कशी करायची ते बघितलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या कढी सोबत खाल्ले जाणारे खानदेशी फुनके कसे करायचे ते बघणार आहोत। हा डाळींपासून बनणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे आणि तो तितकाच चविष्ट सुद्धा आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अमिता, पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर हे खानदेशी फुनके करण्यासाठी आपल्याला इथे डाळी भिजत घालायचे आहेत। त्यासाठी मी इथे 1 कप चण्याची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलीये। त्या दोन्ही डाळी एकत्र करूनच मी भिजवणार आहे। सगळ्यात आधी ते धुवून घ्यायचेत आणि धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये भरपूर पाणी घालून साधारण 4 तास आपण त्या भिजवणार आहोत। चण्याची डाळ आणि मुगाची डाळ एकत्रच भिजवतीये, पण चण्याची डाळ भिजायला थोडासा मुगाच्या डाळीपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मिनिमम 4 तास तरी तुम्ही ह्या डाळी भिजत ठेवा। 4 तासानंतर आपल्याला ह्या डाळींमधलं सगळं पाणी काढून टाकायचंय। हे बघा, तुम्ही बघू शकताय डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि आता ह्यातलं पाणी काढून टाकून आपल्याला त्या मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। मिक्सर मध्ये वाटताना मात्र आपण त्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही आहोत। शक्य असेल तेवढ्या कोरड्याच आपल्याला त्या वाटून घ्यायचे। पाणी घातलं तर ते मिश्रण ओलं होईल आणि त्याचे फुनके आपल्याला व्यवस्थित हाताने वळता येणार नाहीत। त्यामुळे पाणी न घालता अशा प्रकारे अर्ध्या बोबड्या अशा आपल्याला त्या वाटून घ्यायचे। अगदी खूप फाईन पेस्ट त्याची आपल्याला करायची नाहीये। थोडेसे डाळीचे कणकण त्यात राहिले की फुनके खायला खूप सुंदर लागतात, म्हणून अशा प्रकारे मी आता ते वाटून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये काही जिन्नस घालणार आहोत की जेणेकरून ते फुनके चविष्ट होतील। आता सगळ्यात आधी मी यामध्ये घातलंय चवीनुसार मीठ। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी रंगासाठी त्यामध्ये हळद सुद्धा घालायची। हळदीने रंग त्याला खूप चांगला येतो। आणि ही आहे मिरची आणि लसणीची पेस्ट। ही अगदी बारीक पेस्ट नाहीये, थोडंसं मी असं अर्धवट ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला मी त्यामध्ये घातलाय आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। कोथिंबीरीने त्याला स्वाद खूप चांगला येतो। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपण जास्त पातळ होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यायची। म्हणूनच आपण डाळी वाटताना त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता, कारण त्यामध्ये आपण नंतर कांदा वगैरे घालतो तेव्हा त्याला आपसुकच पाणी सुटतं। म्हणून साधारण इतपत हे मिश्रण होईल असं आपल्याला ते तयार करायचंय। आता फुनके करण्यासाठी, फुनके वाफवण्यासाठी आपण ज्या चाळणीचा वापर करणार आहोत त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय की जेणेकरून फुनके त्याला चिकटणार नाहीत। आणि आता आपण फुनके करायला घेऊया। हे बघा, हे मिश्रण आता व्यवस्थित झालेलं आहे आणि ते मिश्रण केल्यानंतर आपल्याला ते जास्त वेळ ठेवायचं नाहीये, नाहीतर ते अजून सैल होईल। लगेचच आपल्याला त्याचे फुनके करायला घ्यायचे। अशा प्रकारे साधारण आपण मुठिया ज्या पद्धतीने करतो त्या प्रकारे आपल्याला त्याला आकार द्यायचे। अगदी खूप गुळगुळीत ते नाही झाले तरी सुद्धा चालेल। हे बघा, ह्या आकाराचे फुनके मी आता करून घेणार आहे आणि आपण ज्या चाळणीमध्ये ते वाफवणार आहोत त्या चाळणीमध्येच मी ते डायरेक्ट ठेवते। अशाच प्रकारे मी सगळे फुनके आता करून घेते। याचा आकार तुम्हाला जसा लहान मोठा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हे बघा, आता हे फुनके करून झालेले आहेत। आता आपण ते वाफवायला ठेवणार आहोत। वाफवायला ठेवताना ज्या कढईमध्ये आपण ते वाफवणार आहोत त्या कढईमध्ये अशा प्रकारची एक तिवई ठेवायची, पाणी घालायचंय आणि ते पाणी चांगलं तापलं की मगच आपण त्यामध्ये फुनक्याची चाळणी ठेवणार आहोत। आणि अशा प्रकारे चाळणी ठेवून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकून आपल्याला ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे। त्यामध्ये वापरलेल्या डाळी ह्या कच्च्या आहेत, त्यामुळे त्या चांगल्या शिजल्या पाहिजेत, म्हणून साधारण 20 मिनिटं तरी आपण ते वाफवणं गरजेचं आहे। आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय त्याला किती मस्त वाफ आलेली आहे आणि हे फुनके सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। आणि अशा प्रकारे हे हेल्दी आणि तितकेच चविष्ट असे खानदेशी फुनके आता खाण्यासाठी तयार आहेत। हे फुनके खानदेशी कढी सोबत अप्रतिम लागतात। ही रेसिपी जर तुम्ही कधी ट्राय करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला आवडणार आहे। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।